I think we were started with the kingdom Monera. ज्यामध्ये आपण यू बॅक्टेरिया लास्ट लेक्चर मध्ये फिनिश केले, बरोबर आहे. यू बॅक्टेरिया आर्की विच आर कन्सिडर्ड ॲज अ एक्स्ट्रीमोफाइल्स नावाचे बॅक्टेरिया आहेत, बरोबर आहे. आणि या एक्स्ट्रीमोफाइल्स कशामुळे म्हणतो आपण त्यांना एक्स्ट्रीमोफाइल्स? ॲज दे कॅन सर्वाइव्ह इन द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल conditions. Extreme environmental condition like extremely high temperature or extreme low temperature, highly alkaline condition, highly acidic condition, अशा different ज्या inhabitable places आहेत, inhabitable places where the other living organism or other types of living organism cannot survive. त्या पर्टिक्युलर प्लेसेसवर हे जे आर्ची बॅक्टेरिया नावाचे बॅक्टेरिया आहेत हे इझिली सर्व्हाइव्ह करतात. जसं आपण सांगितलं व्होल्कॅनिक इरप्शनचे माउथ असतात, क्रेटर्स आपण ज्याला कन्सिडर करतो. त्याच्यानंतर सलाईन वॉटर असेल ओशियनचं, त्या सलाईन वॉटरमध्ये, बरोबर आहे, काय करतात? सर्व्हाइव्ह करतात. एक्स्ट्रीमली कोल्ड एन्व्हायरमेंट लाईक इन द पोलार रिजन्स, अशा डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनला हे आर्की बॅक्टेरिया नावाचे बॅक्टेरिया इझिली सस्टेन करतात, सर्व्हाइव्ह करतात. दॅट्स वाय दे आर ऑल्सो टर्म ॲज अ एक्स्ट्रीमोफाइल्स. आणि एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांच्याकडं काही स्पेसिफिक स्ट्रक्चर्स असतात. लाईक दे हॅव अ सेल वॉल विथ अ कॉम्प्लेक्स कंपोजिशन. जनरली सेल वॉल कन्सिस्टिंग ऑफ अ पेप्टिडोग्लायकॅन, प्रोटीन प्लस ग्लुकोज मॉलिक्यूल किंवा प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट या दोन्हीचं असोसिएशन असणार, दोन्हीचा हायब्रिड टाईपचा मॉलिक्यूल, बरोबर आहे, फ्युजन टाईपचा मॉलिक्यूल्स त्या सेल वॉल मध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळं एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनला इझिली सस्टेन करू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात, बरोबर आहे. एक्स्ट्रीमोफाइल्सचे एक्झाम्पल्स आपण सांगितले होते. एक्स्ट्रीमोफाइल्स दे आर ऑफ फॉलोइंग टाइप्स और फॉलोइंग कैटेगरीज. thermophile which can survive in extreme temperature फक्त हायर टेम्परेचरलाच एक्स्ट्रीम टेम्परेचर कन्सिडर करायचं नाही, बरोबर आहे. हायर टेम्परेचर असेल किंवा एक्स्ट्रीमली कोल्ड, एक्स्ट्रीमली लोअर टाईपचं टेम्परेचर असेल, दोन्ही पर्टिक्युलर टेम्परेचरच्या कंडिशन्सला इझिली सस्टेन करू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात. त्याच्यामुळे यांना थर्मोफाइल्स आपण म्हणतो. टेम्परेचर इनसेन्सिटिव्ह type of bacteria. Then acidophiles are those bacteria which can survive in extremely acidic pH. Generally pH scale जर तुम्ही पाहिला तर pH scale आपण दाखवतो 7 to 14, 7 पासून 14 पर्यंत, 1 पासून 14 पर्यंत आपण pH कन्सिडर करतो. तर 1 to 14 ही जी pH ची स्केल आहे याच्यामध्ये 7 हा मीडियन नंबर जर आपण कन्सिडर केला तर या 7 पेक्षा कमी जर pH असेल तर त्याला आपण ऍसिडिक pH कन्सिडर करतो. and if the pH is above 7 then it is considered as a alkaline or the highly basic pH. तर बेसिक pH ला सर्व्हाइव्ह करणारे दुसऱ्या टाईपचे आपण त्यांना हॅलोफाइल्स म्हणतो. पण ह्या ऍसिडिक एन्व्हायरमेंटल कंडिशनला किंवा ऍसिडिक pH ला सस्टेन करणारे, सर्व्हाइव्ह करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण कॉमनली ऍसिडोफाइल्स म्हणतो. थर्मोफाइल, ऍसिडोफाइल. आणि थर्ड टाईपचे एक बॅक्टेरिया जे एक्स्ट्रीम कंडिशनला टॉलरेट करू शकतात त्यांना आपण म्हणतो हॅलोफाइल्स. Halophiles are those bacteria which can sustain in the pH above than 7. 7 पेक्षा जास्त pH असणाऱ्या सोल्युशन्स मध्ये, जास्त pH असणाऱ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये काय करू शकतात? हे सर्व्हाइव्ह करू शकतात. समजलंय? तर हे बेसिकली 3 कॅटेगरीज आपल्याला आर्की बॅक्टेरिया मध्ये पाहायला मिळतात. आता बघा काय असतंय, कोणताही बॅक्टेरिया असू द्या, आर्की बॅक्टेरिया असू द्या, यू बॅक्टेरिया असू द्या, मायकोप्लाझ्मा असू द्या किंवा रिकेट्स असू द्या, या एंटायर टाईपच्या बॅक्टेरियामध्ये काही युनिक शेप्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या पर्टिक्युलर शेप बद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. थर्मोफाइल, ऍसिडोफाइल अँड हॅलोफाइल. थर्मोफाइल एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर, ऍसिडोफाइल एक्स्ट्रीमली ऍसिडिक pH आणि हॅलोफाइल एक्स्ट्रीम अल्कलाइन किंवा बेसिक टाईपचा pH आहे. ज्या pH मध्ये
हे पर्टिक्युलर आर्किबॅक्टेरिया काय करतात, सस्टेन करतात किंवा सर्व्हाइव्ह करतात. कॉमन एक्झाम्पल लक्षात ठेवायचं पहा, एक मिथॅनोजन नावाचा बॅक्टेरिया आहे बरोबर. मिथॅनोजन आर्किबॅक्टेरिया मधलं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आपल्याला. हे मिथॅनोजन्स काय असतात, these मिथॅनोजन्स आर दोज बॅक्टेरिया विच आर फाउंड इन द rumen of कॅटल. कॅटलचं जे रुमेन आहे, या कॅटलच्या रुमेन मध्ये आपल्याला कॉमनली हे मिथॅनोजन नावाचे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. काय करतात हे मिथॅनोजन, ॲज देअर नेम इंडिकेट दे प्रोड्यूस अ गॅस मिथेन बरोबर आहे. आपण बायोगॅस ज्याला म्हणतो त्या बायोगॅसमध्ये हा मिथेन नावाच्या गॅसचं प्रोडक्शन केलं जात आहे. तो मिथेन गॅस प्रोड्यूस करणारे हे बॅक्टेरिया आहेत मिथॅनोजन. आता रुमेन, कॅटलचं जे रुमेन आहे, या रुमेन मध्ये त्यांचं काय काम आहे, काय करतात पहा. रुमेन मध्ये जे इनडायजेस्टेड किंवा ज्याला आपण म्हणू अनडायजेस्टेड जे फूड मटेरियल आहे, या अनडायजेस्टेड फूड मटेरियलचा, ज्या पर्टिक्युलर फूड मटेरियलला कॅटल्सकडं असा एकही एन्झाईम अवेलेबल नाही जो एन्झाईम काय करेल त्या पर्टिक्युलर अनडायजेस्टेड फूड मटेरियलचं डायजेशन करेल. लाईक पहा एक कॉमन फूड मटेरियल ज्याचं कॅटल डायजेशन करू शकत नाही, सेल्युलोज. दो दे हॅव अ फूड मटेरियल विच इज रिच इन द सेल्युलोज. जनरली आपण पाहतो कॅटल कशावर फिडिंग करतात, ते काय खातात, चारा खातात म्हणजे गवत खात असतात. गवत असेल, कडवा असेल, या प्रत्येक कंपोनंट मध्ये किंवा या प्रत्येक फॉडर मध्ये सर्वात जास्त अमाऊंट मध्ये, सर्वात जास्त प्रपोर्शन मध्ये असणारा बायोमॉलिक्यूल आहे सेल्युलोज. बट दिस बायोमॉलिक्यूल कांट डायजेस्ट बाय द कॅटल बरोबर आहे. कॅटल्स काय करू शकत नाहीत, त्या गवताला पचवू शकत नाही. तुमच्या वैरण जी काही तुम्ही त्याला खाऊ घालता ती त्याला पचवता येत नाही. त्याला पचवण्याचं काम करणारे हे बॅक्टेरिया आहेत मिथॅनोजन which are live in a symbiotic association. Symbiotic association is found in a ruminant organism and a methanogen bacteria. रुमिनंट टाइपचे रवंत करणारे जे ॲनिमल्स आहेत, या रुमिनंट ॲनिमल्स मध्ये आणि या पर्टिक्युलर मिथॅनोजन बॅक्टेरियामध्ये एक सिम्बायोटिक टाइपचं असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. आता या असोसिएशन मध्ये काय होते पहा, बॅक्टेरिया जे त्या पर्टिक्युलर कॅटलच्या रुमेनमध्ये प्रेझेंट आहेत काय करतात, जो सेल्युलोज नावाचा अनडायजेस्टेड फूड मटेरियलचा पार्ट आहे त्या सेल्युलोजला डायजेस्ट करतात. सेल्युलोज इज डायजेस्टेड इनटू अ मोनोमेरिक ग्लुकोज मॉलिक्यूल. लक्षात आलं तुमच्या काय सांगत आपण, मिथॅनोजन्स एक असे बॅक्टेरिया आहेत जे काय करतात, कॅटलचं जे रुमेन आहे बरोबर आहे, पोट आपण त्याला म्हणतो, त्या पोटामध्ये राहणारे बॅक्टेरिया आहेत. काय करतात हे बॅक्टेरिया, कॅटलनं खाल्लेला जो चारा आहे किंवा कॅटलनं ज्या पर्टिक्युलर ग्रासेसवर फिडिंग केलेली आहे त्या ग्रासेसमध्ये असणारा सर्वात अबंडंट बायोमॉलिक्यूल, सर्वात जास्त प्रोपोर्शन मध्ये असणारा बायोमॉलिक्यूल सेल्युलोज, कार्बोहायड्रेट आहे तो एक. आता गवत खाल्लं म्हणजे सेल्युलोज खूप जास्त त्या कॅटलनं काय केलेलं आहे, इंजेस्ट केलेलं आहे. पण सेल्युलोजला किंवा ग्रासला तो बॅक्टेरिया, तो पर्टिक्युलर कॅटल डायजेस्ट करू शकत नाही. कारण या सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी लागणारा जो सेल्युलेज नावाचा एन्झाइम आहे, दिस सेल्युलेज इज नॉट प्रेझेंट इन अ रुमिनंट एनिमल. दिस सेल्युलेज एन्झाइम इज सिंथेसाइज्ड बाय द मिथॅनोजन. मिथॅनोजन जो एक आर्किबॅक्टेरिया आहे, एक एक्स्ट्रीमोफाइल आहे, तो पर्टिक्युलर मिथॅनोजन काय करू शकतं, या सेल्युलोजला डायजेस्ट करू शकते. कारण त्याच्याकडे सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी लागणारा जो सेल्युलेज नावाचा एन्झाइम आहे तो सिंथेसाइज केला जाते. मग काय करते हा सेल्युलेज एन्झाइम, सेल्युलोज जो बायोमॉलिक्यूल आहे त्या सेल्युलोज बायोमॉलिक्यूलला ग्लुकोज मध्ये ब्रेकडाऊन करते आणि ग्लुकोज मध्ये ब्रेकडाऊन करून या पर्टिक्युलर ग्लुकोज मॉलिक्यूलचा तो बॅक्टेरिया ऍज अ फूड मटेरियल म्हणून यूज करते. त्या बॅक्टेरियाने त्याचा फूड मटेरियल म्हणून यूज केला, त्या ग्लुकोजचा फूड मटेरियल म्हणून यूज करतात आणि ग्लुकोजला कन्वर्ट करतात इनटू अ फॅटी ऍसिड. ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू अ फॅटी ऍसिड by the ruminant bacteria which is used as, this fatty acid is used as a food by cattle. म्हणजे कॅटलला लागणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी कॅटल्स काय करत नाहीत, ग्लुकोज पासून डिराईव्ह करत नाहीत. आपण स्वतः ह्युमन बिंगचं जर एक्झाम्पल पाहिलं तर वी आर द ह्युमन बिंग्स विच डिपेंड ऑन अ ग्लुकोज मॉलिक्यूल or totally depend on the glucose molecule for the production of
energy which is derived from a various carbohydrate which are ingested from the food material. जे काही फूड मटेरियल आपण खातो त्या इंजेस्टेड फूड मटेरियल मधून आपण ग्लुकोज काय करतो, डिराइव करतो. दिस ग्लुकोज इज यूज्ड ॲज अ एनर्जी सोर्स in case of human beings, but animal which are ruminant types, रुमिनंट टाइपचे रवंत करणारे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये ग्लुकोजचा ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून यूज केला जात नाही. दे यूज अ फॅटी ऍसिड रादर दॅन ग्लुकोज विच इज सिंथेसाइज्ड बाय द मिथॅनोजन. कोण करते त्याला सिंथेसिस? मिथॅनोजन करते. पण हे मिथॅनोजन काय करतात? मिथॅनोजन एक ड्रॉबॅक आपल्याला मिथॅनोजनचा पाहायला मिळते. मिथॅनोजन प्रोड्यूस अ गॅस मिथेन in the rumen of animal which has to be release outside. त्यांना रिलीज करता आलं पाहिजे. जर रिलीज झाला नाही तर जनावरांमध्ये आपल्याला पोटफुगी नावाचे जो आजार आपण म्हणतो त्या टाइपचे डिसीजेस कॉमनली या कॅटल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर प्रॉपरली त्याचं डायजेशन झालं नाही, मिथेनचं प्रॉपर डायजेशन झालं नाही, मिथेनला प्रॉपरली रिलीज करता आलं नाही तर कॉमनली तो प्रॉब्लेम आपल्याला कॅटल्स मध्ये पाहायला मिळते. तर मिथॅनोजन एक रुमेन एक पर्टिक्युलर एक्स्ट्रीमोफाइल्स आहे जे आपल्याला जनरली रुमिनंट टाइपच्या ॲनिमल्स मध्ये त्यांचं जे रुमेन आहे त्या रुमेन मध्ये कॉमनली पाहायला मिळतं. हे 2-4 पॉइंट लिहून घ्या. घ्या स्क्रीनशॉट घ्या फास्ट. दिसेल तिकडे लिहिलेलं दिसन झाले. असे 2 डॉट पडायला दोन हे काय हे इकडे आता पावर किशोर रजम काय पावर येतो बोर्डवर आता आता इकडे बाहेर लावत बाहेर काय धरता येते का ठेवता येते का? एक मिनिट होते क्लिअर होते थांबा जरासं. हां क्लिअर आहे का? बरं चला. ती पूर्ण लावून घेतल्यावर काही दिसून झाली ना माझं. दिसायला घेऊ आता अर्धा पडदा लावला ना मस्त जमते बघ. खालून उजेड येते फक्त. जमायला दिसायला का रे? नाही माहिती दिसायला माहिती अर्धे हो अर्धे नाही. ती लाईट जास्त येते का बॅटचा? ती लाईट तिथे लावतात का तिथे? ती जरा जास्त दिसायला हवी बॅटचा. हा क्लिअर आहे का? चला इकडं लिहित नाही आता. इकडून चमकायला नाही येतं त्या साईडला लिहित नाही आता. हो त्याच्यानंतर पहा पुढचा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे शेप्स व्हेरियस शेप्स ऑफ बॅक्टेरिया. शेप ऑफ बॅक्टेरिया. शेप म्हणजे ऍपल नाही आलं लक्षात. साइज अँड शेप इन द बॅक्टेरिया. काय पहा जनरली आपण बॅक्टेरियाला कॉस्मोपॉलिटियन दे आर कन्सिडर्ड ॲज cosmopolitan or omnipresent. Cosmopolitan or omnipresent in nature. आता कॉस्मोपॉलिटियन किंवा ओमनीप्रेझेंट आपण सांगतो तर दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन दी अर्थ. मग आता प्रत्येक जाग्यावर प्रेझेंट आहेत. आता अर्थवरची आपण प्रत्येक हॅबिटॅट जर पाहिलं डिफरंट प्लेसेसवर जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक टाईपच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आपल्याला वेगवेगळ्या टाईपच्या पाहायला मिळतात. जसं तुम्ही काश्मीरमध्ये जर गेले तर काश्मीरमध्ये एक्स्ट्रीमली कोल्ड एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यानंतर काश्मीरमधून तुम्ही राजस्थानला जर गेले तर डेझर्ट आहे. थारचं कोणते वाळवंट काय असतं ते मला माहित नाही. थारचं डेझर्ट असेल किंवा कोणतंही डेझर्टचं एन्व्हायरमेंट असेल एक्स्ट्रीमली हॉट टाईपचं एन्व्हायरमेंट आहे.
अशा डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनला हे बॅक्टेरिया काय करायले ते सस्टेन करायले. वर फाउंड इन डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ऑर डिफरंट हॅबिटॅट. आणि प्रत्येक हॅबिटॅट मधली एन्व्हायरमेंटल कंडिशन काही सारखी नाही. मग ते एन्व्हायरमेंटल कंडिशन सारख्या नाहीत तर प्रत्येक जागेवरचे बॅक्टेरिया सुद्धा सारख्या प्रकारचे नसतात. बरोबर आहे. दे शो अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑर ग्रेट व्हॅरिएशन इन देअर स्ट्रक्चर. बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स भरपूर पाहायला मिळतात. दिस व्हॅरिएशन्स आर फॉर टू सस्टेन. काय करायचे त्या बॅक्टेरियाला रे? सस्टेन करायचंय त्या डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये. कारण सगळ्या जागेवरच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन सारख्याच नाहीत. जशी एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार बॅक्टेरिया काय करतात? स्वतःमध्ये अडॅप्टेशन करतात, मॉडिफिकेशन करतात. अँड फॉर ड्यू टू दिस मॉडिफिकेशन दे शो अ व्हॅरिएशन इन देअर स्ट्रक्चर. त्या पर्टिक्युलर अडॅप्टेशन मुळे आपल्याला प्रत्येक बॅक्टेरियामध्ये त्यांचा जो शेप आहे, त्यांची जे साईज आहे, या पर्टिक्युलर शेप आणि साईज मध्ये व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. जसं बा शेप आणि साईज मध्ये कॉमनली आपल्याला बॅक्टेरियामध्ये कोणते कोणते शेप पाहायला मिळतात? सिंपल सर्वात कॉमन असणारा कॉकस शेप, कोकस म्हणतो आपण त्याला, कोकस बॅक्टेरिया. बरोबर आहे. एक असेल तर कोकाय, प्लुरल असेल तर त्याला आपण कोकस बॅक्टेरिया म्हणतो. त्याच्यानंतर बॅसिलस बॅक्टेरिया आहे. त्याच्यानंतर विब्रियो आणि सर्वात शेवटचा जो युनिक शेप आहे ज्याला आपण म्हणतो स्पायरेलम बॅक्टेरिया. तर असे डिफरंट टाईपचे शेप्स आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. पण मेन कन्सेप्ट इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? आपण सांगितलं बॅक्टेरिया डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये राहतात. प्रत्येक एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये राहतात म्हणजे त्या जागेवर तिथलची जशी एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार त्यांना स्वतःमध्ये अडॅप्टेशन करत होतं. जसं आपण अडॅप्टेशन म्हणता येणार नाही त्याला, आपल्याला ॲक्लिमेटायझेशन आपण म्हणतो. ॲक्लिमेटायझेशन कसं करतो आपण? हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो थंडी वाजू नये जास्त म्हणून. बरोबर आहे. रग पांघरून घेतो. उन्हाळ्यामध्ये आपण बनियान घालतो कारण जास्त हीट असते किंवा जास्त टेम्परेचर असते. तसं बॅक्टेरियामध्ये त्यांना बाहेरून स्वेटर घालता येत नाही किंवा बाहेरून त्यांना एखादी शॉल वगैरे घेता येत नाही. बरोबर आहे. मग काय करतात? नॅचरलीच त्यांच्यामध्ये डिफरंट टाईपचे अडॅप्टेशन, डिफरंट स्ट्रक्चरल अडॅप्टेशन आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. आणि स्ट्रक्चरल अडॅप्टेशन मध्ये कॉमनली त्या अडॅप्टेशनमुळे वेगवेगळ्या टाईपचे शेप्स आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. जसं कोकस शेप आपल्याला पाहायला मिळाला आहे, बॅसिलस शेप पाहायला मिळाला आहे, विब्रियो टाईपचा आणि स्पायरलम टाईपचा बॅक्टेरियामध्ये शेप आपल्याला कॉमनली पाहायला मिळते. कोकस म्हणजे कसे बॅक्टेरिया असतात पहा? कोकस आर दी सर्क्युलर टाईप ऑफ बॅक्टेरिया. सिम्पली जसं सर्कल आपण ड्रॉ करतो तसे सर्क्युलर शेप असणारे बॅक्टेरिया, कॉमन सर्क्युलर शेप असणारा बॅक्टेरिया आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळते पहा. ई कोलाय नावाचा, इसर्शिया कोलाय, विच इज व्हेरी कॉमनली फाउंड इन द इंटेस्टाइन ऑफ ह्युमन बिईंग. आपल्या इंटेस्टाइन मध्ये जे लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाइन्स आहेत, या लार्ज आणि स्मॉल दोन्ही पर्टिक्युलर इंटेस्टाइन मध्ये आपल्याला हा कोकस नावाचा बॅक्टेरिया पाहायला मिळते. कोकस मध्ये एक्झाम्पल आपण सांगितलं ई कोलाय, इसर्शिया कोलाय. त्याच्यानंतर कोकस नंतर दुसरा एक शेप आपल्याला बॅक्टेरियामध्ये खूप कॉमनली पाहायला मिळते, बॅसिलस बॅक्टेरिया. बॅसिलस, these are the rod shaped bacteria. बॅसिलस रॉड शेप टाईपचे बॅक्टेरिया आहेत. आता पहा हे जे शेप आपण सांगितलं हे शेप जनरली युनिसेल्युलर टाईपचे जे बॅक्टेरिया असतात. तसं तर मल्टीसेल्युलर बॅक्टेरिया आपल्याला कॉमनली पाहायला मिळत नाहीत. पण यू बॅक्टेरियामध्ये काही फिलामेंटस बॅक्टेरिया आपण कॉमनली ऑब्झर्व करतो. या फिलामेंटस बॅक्टेरियामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. पण जे आर्की बॅक्टेरिया आहेत, या आर्की बॅक्टेरियामध्ये जनरली सिंगल सेल्ड स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सिंगल सेल मध्ये आयदर कॉकस शेप असेल, त्याच्यानंतर बॅसिलस किंवा बॅसिलस, विब्रियो, स्पायरलम असे डिफरंट शेप्स आपल्याला पाहायला मिळतात. बॅसिलस, दीज आर दी रॉड शेप बॅक्टेरिया. रॉड शेप इलॉंगेटेड टाईपचं एक सर्क्युलर शेप असणारा बॅक्टेरिया, त्याला दोन्ही पर्टिक्युलर साईडला होल्ड करून तुम्ही जर स्ट्रेच केलं तर स्ट्रेच केल्यानंतर सर्कलचा शेप कसा होईल रे? रॉड सारखा होईल. बरोबर आहे. स्पिंडल शेप सुद्धा आपण त्याला कन्सिडर करतो. तर रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे. त्याच्यानंतर बॅसिलस नंतर थर्ड टाईपचा बॅक्टेरिया ज्याला आपण कन्सिडर करतो तो विब्रियो. दीज आर दी कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. आपण मराठीमध्ये कॉमा म्हणतो, कॉमा इंग्लिशमध्ये कॉमा, मराठीमध्ये कॉमाच म्हणतात बहुतेक, मामा नाही. आले लक्षात? तर कॉमा शेप्ड बॅक्टेरिया आहेत. कॉमा सारखा आपला इंग्लिश लेटरमध्ये किंवा आपण लँग्वेजमध्ये लिहिते वेळेस एक कॉमनली
जे आपण साइन किंवा एक लेटर जे यूज करतो त्याला आपण कॉमा म्हणतो. या कॉमा सारखा शेप असणारा बॅक्टेरिया, कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. जनरली कॉलरा नावाचा डिसीज तुम्हाला माहिती असेल. तो कॉलरा डिसीज कॉज करणारा हा व्हिब्रिओ बॅक्टेरिया आहे. त्याचा सायंटिफिक नेम आहे व्हिब्रिओ कॉलरा, व्हिब्रिओ कॉलेरा किंवा कॉलरा म्हणतो आपण त्याला. आणि कॉलरा नंतर सर्वात शेवटचा स्पायरलम बॅक्टेरिया, ॲझोस्पायरलम, स्पायरलम बॅक्टेरिया. या स्पायरलम बॅक्टेरियामध्ये कॉमनली एक सी फूड म्हणतात बा, बरोबर आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये एक शेवाळासारखं स्ट्रक्चर असणारा बॅक्टेरिया, आल्गीस सारखा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे तो ॲझोस्पायरलम. या ॲझोस्पायरलम नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचा शेप आपल्याला स्पायरलम टाईपचा पाहायला मिळते. स्पायरलम शेप म्हणजे स्प्रिंग सारखा शेप आहे, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. आणखी एक स्प्रिंग सारखाच पण कॉइल्ड स्ट्रक्चर असणार, ज्याला स्पायरोचेट म्हणतात. तो स्पायरोचेट नावाचा एक बॅक्टेरिया, पण तो मॉडिफाईड व्हर्जन आहे या स्पायरलम बॅक्टेरियाचा. तर असे डिफरंट शेप्स आपल्याला बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात टू सस्टेन इन द गिवन एन्व्हायरमेंटल कंडिशन. जी काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सस्टेन करण्यासाठी किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी बॅक्टेरिया वेगवेगळ्या टाईपचे शेप आणि साईज अटेन करतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण सांगतो बॅक्टेरियामध्ये आपल्याला बॅक्टेरियाचे जे शेप्स आहेत या शेप्स मध्ये बरीचशी डायव्हर्सिटी पाहायला मिळते, बरोबर आहे. काही वेळेस काय होतं, एक्सेप्शनल कंडिशन मध्ये हे कोकस आणि बॅसिलस बॅक्टेरिया दोन्ही एकमेकांसोबत असोसिएशन करून फिलामेंटस स्ट्रक्चर फॉर्म करतात. ज्या फिलामेंटस स्ट्रक्चर मध्ये, फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, एक कोकस बॅक्टेरिया, त्याच्यानंतर पुन्हा एक बॅसिलस बॅक्टेरियाची सेल, पुन्हा अगेन कोकस बॅक्टेरियाची, पुन्हा अगेन बॅसिलस बॅक्टेरियाची सेल, असं जे स्ट्रक्चर आहे फिलामेंटस स्ट्रक्चर, त्या पर्टिक्युलर टाईपच्या फिलामेंटस स्ट्रक्चर असणाऱ्या बॅक्टेरियाला आपण म्हणतो फ्युजन टाईपचा आहे, हायब्रिड टाईपचा आहे, कोकोबॅसिलस. कोकोबॅसिलस, कोकस पण आहे आणि बॅसिलस पण आहे. दोन्ही पर्टिक्युलर टाईपचे शेप्स आपल्याला कॉमनली त्या कोकोबॅसिलस बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. तर हे डिफरंट शेप्स जे आपल्याला कॉमनली बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. बॅक्टेरियामध्ये स्पेसिफिकली आर्कीबॅक्टेरियामध्ये, आर्कीबॅक्टेरिया विच आर either photoautotropic or chemoautotropic, acidophile, thermophile, halophiles. बर, पेपरचा टाइम सांगायचा आहे 7 वाजता सांगितलंय ना रे. 7 वाजता त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, चांगला मुहूर्त आहे. आंघोळी गिंगोळी करून पेपर द्या फक्त. सात वाजता पेपर आहे आपला. पोर्शन तुम्हाला माहिती आहे, सिलेबस का सिलेबस माहित नाही? सांगा म्हणा सर माहिती नाही आम्हाला. आता काय सिलेबस सांगितलं आपण रे? 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम पर्यंतचा पूर्ण एंटायर पोर्शन या एक्झाम साठी आहे. या चॅप्टर मध्ये फक्त आपल्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम सोडून द्यायचे, बाकी पूर्ण पोर्शन प्रिपेअर करायचं तुम्हाला. आणखीनही भरपूर वेळ आहे, 3-4 तास आहेत आपल्याला. आणि पॅटर्न सेम आहे लास्ट एक्झाम सारखाच. लास्ट एक्झाम मध्ये आपण 25 क्वेश्चन्स घेतले होते. 25 क्वेश्चन, ईच क्वेश्चन कॅरी अ 4 मार्क. देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग स्कीम. निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही, फक्त करेक्ट आन्सर आलं तरच त्याचे मार्क मिळणार, चुकलं तर मार्क कटणार नाहीत.
चमकत लगेच आता ब्लर सुद्धा व्हायलंय, ब्लर बी व्हायलंय. झाले का रे? करू का वाईप करू का? स्क्रीनशॉट कसा आहे तुमचा? व्हिडिओ पाठवतो. मोडू का रे? शेप्स ऑफ बॅक्टेरिया नंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचा आज. आता आपल्याला बॅक्टेरियामध्ये जो नेक्स्ट टाइपचा बॅक्टेरिया आहे आर्की बॅक्टेरिया नंतर यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया, या यू बॅक्टेरिया बद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं बघा. पण यू बॅक्टेरिया सेकंड डिव्हिजन आहे बरोबर आहे किंगडम मोनेरा मध्ये. फर्स्ट डिव्हिजन आपण स्टडी केला आर्की बॅक्टेरिया आणि सेकंड डिव्हिजन आहे यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया नंतर आर्की बॅक्टेरियामध्येच थोडंसं मॉडिफिकेशन होऊन किंवा त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होऊन, जसं आपण सांगतो ऑल द एंटायर स्पीसीज विच आर प्रेझेंट ऑन द अर्थ आर फॉर्म्ड फ्रॉम दी आर्की बॅक्टेरिया. इनिशियली सर्वात अगोदर अर्थवर तयार झालेले जे बॅक्टेरिया होते ते आर्की बॅक्टेरिया टाइपचे बॅक्टेरिया होते. त्याच पर्टिक्युलर बॅक्टेरियापासून पूर्ण एंटायर लिव्हिंग वर्ल्डचं काय झालेलं आहे इव्होल्युशनच्या प्रोसेसनं फॉर्मेशन झालेलं आहे. तसं आर्की बॅक्टेरिया ऑन दी ॲडॅप्टेशन, आर्कीबॅक्टेरियामध्ये ॲडॅप्टेशन झाले किंवा आपण सिम्पली कन्सिडर करू दे आर अंडर द कोर्स ऑफ इव्होल्युशन अँड फॉर्म दी हायली ॲडव्हान्स टाइप ऑफ बॅक्टेरिया. ॲडव्हान्स टाइपचे थोडेसे बॅक्टेरिया फॉर्म केलेत ज्यांना आपण यू बॅक्टेरिया म्हणालो. यू बॅक्टेरिया मिनिंग जर आपण पाहिलं यूचा मिनिंग यू बॅक्टेरिया द वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ टू ग्रीक वर्ड. दोन पर्टिक्युलर ग्रीक वर्डचं कॉम्बिनेशन आहे यू अँड बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला आपण इकडे इंग्लिशमध्ये सुद्धा बॅक्टेरिया म्हणतो आणि लॅटिनमध्ये सुद्धा त्याला बॅक्टेरियाच म्हणतात. पण यूचा मिनिंग जर आपण पाहिलं तर यूचा मिनिंग होते ट्रू बरोबर आहे, खरे बॅक्टेरिया होते. मग आर्ची बॅक्टेरिया काय खोटे बॅक्टेरिया होते का रे? नाही, ते सुद्धा बॅक्टेरियाच आहेत पण प्रिमेटिव्ह टाइपचे बॅक्टेरिया आहेत. प्रिमेटिव्ह आणि ऍडव्हान्स बॅक्टेरियामध्ये सर्वात प्रिमेटिव्ह टाइपचे आर्की बॅक्टेरिया आणि सर्वात ऍडव्हान्स टाइपचे बॅक्टेरिया जे असतात ते असतात रिकेट्स बरोबर आहे. तर रिकेट्स हायली ऍडव्हान्स, त्याच्या अगोदर रिकेट्स तयार होण्याच्या अगोदर आर्की बॅक्टेरियामध्ये इव्होल्युशन होऊन किंवा मॉडिफिकेशन होऊन या यू बॅक्टेरियाचं फॉर्मेशन झालेलं आहे. लाईक द आर्की बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया आर ऑल्सो कॉस्मोपॉलिटियन इन नेचर. दे आर ऑल्सो कॉस्मोपॉलिटियन ऑर omnipresent in nature. मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया जे आपण स्टडी करतो किंवा जिथे कुठे आपण बॅक्टेरियाचे एक्झाम्पल देतो ऑल दिस बॅक्टेरिया आर बिलॉंग्स टू द डिव्हिजन यू बॅक्टेरिया. तर कॉस्मोपॉलिटियन आहेत, ओमनीप्रेझेंट आहेत, प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन द अर्थ बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणता सकाळी सकाळी लाईक बॉयनं आंघोळ केल्यानंतर पूर्ण जर्म्स तुमच्या बॉडीवरचे किंवा तुमच्या शरीरावरचे किटाणू जे आहेत ते लाईक बॉय धुवून काढते. तरी सुद्धा तुमच्या बॉडी सरफेसवर किंवा इव्हन तुम्हाला हा जो ब्लॅक बोर्ड दिसायला, ब्लॅक नाही तो ग्रीन कलरचा आहे, तो बोर्ड जो दिसायला या बोर्डला आपण डस्टरनं वाईप जरी केलं तरी मिलियन्स ट्रिलियन्स बॅक्टेरियाच्या सेल्स आपल्याला या पर्टिक्युलर सरफेसवर खूप कॉमनली पाहायला मिळतात. आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा, सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये एअरमध्ये सुद्धा बरेचसे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. तर कॉस्मोपॉलिटियन कुठेही जा तुम्ही, जिथं जासाल तिथं यत्र तत्र सर्वत्र जिकडे जासाल तिकडे तुम्हाला हे बॅक्टेरिया पाहायला मिळतात. आयदर ते आर्की बॅक्टेरिया असतात किंवा यू बॅक्टेरिया असतात किंवा आणखी थोडेसे ऍडव्हान्स जर आपण पाहिले मायकोप्लाझ्मा आणि रिकेट या टाइपचे बॅक्टेरिया तुम्हाला वेगवेगळ्या प्लेसेसवर पाहायला मिळतात. तर कॉस्मोपॉलिटियन आहेत, ओमनी प्रेझेंट आहेत, प्रेझेंट एव्हरीवेअर ऑन द अर्थ. प्रत्येक जाग्यावर आर्की बॅक्टेरिया सारखेच हे आपल्या बॅक्टेरियाला हे सुद्धा बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. एव्हरीवेअर ऑन दी अर्थ. त्याच्यानंतर पहा या पर्टिक्युलर बॅक्टेरियाजमध्ये किंवा यू बॅक्टेरियामध्ये आपण मोड ऑफ न्यूट्रिशन जर पाहिला
तर थोडासा ऍडव्हान्स टाईपचा मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला आर्कीबॅक्टेरियापेक्षा या यू बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतंय. आता ऍडव्हान्स आणि प्रिमेटिव्ह, पण जनरली आपण हिट्रोट्रॉपिक मोड जो न्यूट्रिशनचा आहे त्या हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण ऍडव्हान्स टाईपचा न्यूट्रिशनचा मोड कन्सिडर करतो आणि ॲटोट्रॉपिकला आपण प्रिमेटिव्ह टाईपचा मोड ऑफ न्यूट्रिशन कन्सिडर करतो. तर या यू बॅक्टेरियामध्ये आपल्याला ऑल द कॅटेगरीज, बरोबर आहे, न्यूट्रिशनच्या जेवढ्या काही कॅटेगरीज आपण स्टडी करतो, ॲटोट्रॉपिक, हिट्रोट्रॉपिक, सॅप्रोट्रॉपिक, त्याच्यानंतर ॲटोट्रॉपिक मध्ये फोटो ॲटोट्रॉपिक, किमो ॲटोट्रॉपिक, हिट्रोट्रॉपिक मध्ये सॅप्रोट्रॉपिक असेल, इंजेक्शन असेल, ऍब्झॉर्प्शन असेल, एंटायर टाईपचे मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला या यू बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पास सिम्पली आपल्याला काय स्टडी करायचं आहे, यू बॅक्टेरिया आर दोज बॅक्टेरिया विच शो अ ग्रेट व्हॅरिएशन, they show a great variation or diversity in the mode of nutrition, in the mode of nutrition. न्यूट्रिशनचा जो पर्टिक्युलर मोड आहे त्या मोड मध्ये आपल्याला खूप डायव्हर्सिटी या यू बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. म्हणजे हे ॲटोट्रॉपिक सुद्धा आहेत, हिट्रोट्रॉपिक सुद्धा आहेत, सॅप्रोट्रॉपिक सुद्धा आहेत आणि इंजेक्शन प्लस ऍब्झॉर्प्शन दोन्ही टाईपचे मोड ऑफ सॅप्रोट्रॉपिक मोड न्यूट्रिशन काय करतात, हे एक्झिबिट करतात. यू बॅक्टेरियामध्ये आणखी एक युनिक प्रॉपर्टी, आणखी एक युनिक कंडिशन्स आपल्याला यू बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. दॅट इज दे एक्झिबिट अ फिलामेंटस स्ट्रक्चर, मल्टीसेल्युलर नाही, फिलामेंटस स्ट्रक्चर काय करतात, एक्झिबिट करतात. बॅक्टेरियामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन जर आपण पाहिलं तर बॅक्टेरिया ऑलवेज शो अ युनिसेल्युलर टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे आणि हे युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन फिलामेंटस स्ट्रक्चर असू द्या किंवा सिम्पली सिंगल सेल असू द्या, दोन्ही वेळेस आपल्याला या बॅक्टेरियामध्ये हे फिलामेंटस स्ट्रक्चर पाहायला मिळू शकतं. जसं बघा काय असतं फिलामेंटस म्हणजे सिंगल सेल्ड बॅक्टेरिया associate with each other and form a thread like structure. जसं आपण कोकोबॅसिलस मध्ये सांगितलं, सिंगल सेल्ड बॅक्टेरिया काय झाले, सिम्पली त्यांच्यावर प्रेझेंट असलेली जी म्युसिलेजिनस शीथ आहे, म्युसिलेजिनस शीथ आउटर टू द सेल वॉल, चमकायला गेले हो, तर काय असते बा बॅक्टेरियाची आपण सेल जर पाहिले तर बॅक्टेरिया सेलचं स्ट्रक्चर आपण आणखी स्टडी केलं नाही, स्ट्रक्चर मध्ये तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतात. एक बॅक्टेरियल सेल जर आपण पाहिली तर बॅक्टेरियल सेलवर सर्वात इनरमोस्ट कव्हरिंग आहे ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन नंतर आणखी एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग बॅक्टेरियावर आपल्याला पाहायला मिळते ज्याला आपण म्हणतो सेल वॉल. आणि सेल वॉलच्या बाहेरही एक्सटेन्सिव्ह प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी एक स्लाइम शीथ किंवा आपण त्याला म्हणू म्युसिलेजिनस शीथ और म्युसिलेजिनस कव्हर, म्युसिलेजिनस शीथ इज प्रेझेंट आउटर टू द सेल वॉल. आता ही म्युसिलेजिनस शीथ जी असते, दिस म्युसिलेजिनस शीथ इज स्टिकी इन नेचर, स्टिकी नेचर आहे, चिकट आहे, बरोबर आहे. जसं आपण हातावर जर फेविकॉल घेतलं आणि दोन हात जर असे आपण टाळी वाजवण्यासाठी एक जागेवर घेतले तर सहजी सेपरेट होत नाहीत, किंवा फेविकॉलनं जर सेपरेट होत असताल तर फेविक्विक घ्या, बरोबर आहे. फेविक्विक घ्यायचा, हातावर टाकायची, चांगली एक अर्धा लिटरची बाटली आणायची, हातावर टाकायचं ना असे हात करायचे आणि असं ठेवायचं, नमस्कार, बरोबर आहे. पुन्हा हात असे सेपरेट करायचं काम नाही. तसंच सेम कंडिशन आपल्याला या बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. बॅक्टेरियामध्ये जी सर्वात आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, दिस आउटर मोस्ट कव्हरिंग इज स्टिकी इन नेचर. ड्यू टू दिस स्टिकी नेचर द युनिसेल्युलर बॅक्टेरिया, द सिंगल सेल्ड बॅक्टेरिया associate with each other and form a thread like structure. एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतं, दोऱ्यासारखं स्ट्रक्चर तयार होत आहे, त्या दोऱ्यासारख्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो फिलामेंटस स्ट्रक्चर. दिस फिलामेंटस स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमनली ऑब्झर्व्ड इन यू बॅक्टेरिया, कारण या स्लाइमी शीथचं अपीअरन्स आपल्याला फक्त यू बॅक्टेरियामध्येच पाहायला मिळते. जे एन्शियंट बॅक्टेरिया होते, आर्कीबॅक्टेरिया जे होते, त्या आर्कीबॅक्टेरियामध्ये या स्लाइमी शीथचं किंवा म्युसिलेजिनस शीथचा प्रेझेन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. दे ओनली हॅव अ complex cell wall, but with complex cell wall this eubacteria have a mucilaginous sheath which is responsible for the formation of a filamentous structure or the thread like structure, बरोबर आहे.
म्युसिलेजिनस स्ट्रक्चर आहे, म्युसिलेजिनस शीथ त्याच्यामुळे फिलामेंटस स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे. बट द असोसिएटेड सेल्स, दोज सेल्स विच आर असोसिएटेड विथ ईच अदर due to mucilaginous covering, these cells do not interact with each other. There is no concern between these associated cells. ज्या associated cells आहेत त्यांच्यामध्ये काही कन्सर्न नाही. बरोबर, जसं आपण पाहतो शेजारच्या घरामध्ये जर भांडणं होत असतात तर आपण जिथून कुठून जाऊन पाहता येईल, बरोबर, मुंडके काढून भिंतीला कान लावून आपण भांडणं ते ऐकत असतो. पण यांचा तसा काही संबंध नाही. मिलियन ट्रिलियन सेल जरी त्या फिलामेंट मध्ये प्रेझेंट असल्या तरी बाजूची सेल काय करायली किंवा बाजूच्या सेल मधली मेटाबॉलिक कंडिशन कसं आहे याचा काहीही कन्सर्न त्या सेलचा एकमेकासोबत नाही. बरोबर आहे, संबंध नाही म्हणायचं तिथं. त्या सेलचा एकमेकासोबत काही संबंध येत नाही, कारण त्या सेल्स एकमेकासोबत इंटरॅक्शन करण्यासाठी लागणारे जे काही स्ट्रक्चर्स असतात, दिस स्ट्रक्चर्स आर टोटली absent in, they are absent in the बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन किंवा कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. देयर इज नो कम्युनिकेशन बिटवीन दीज सेल्स. बरोबर आहे, कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे न्यूरॉन्स वगैरे जे हायली डेव्हलप्ड टिश्यू असतात, हायली डेव्हलप्ड जे स्ट्रक्चर्स असतात, या स्ट्रक्चर थ्रू ते काय करतात, एकमेकासोबत असोसिएशन करतात. समजलंय, तर ते असोसिएशन या सेल्स मध्ये कम्प्लिटली अब्सेंट आहे. समजलंय, तर यू बॅक्टेरिया लक्षात आले असाल तुमच्या, फिलामेंटस स्ट्रक्चर एक्झिबिट करणारे किंवा फिलामेंटस टाईपचं स्ट्रक्चर असणारे हे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहेत. हे 2-3 पॉइंट या यू बॅक्टेरिया बद्दल लिहून घ्या. कोण होतं? या पाऊस का भेजते का किती? चला, झालं का लिहिणार आहे? चला, झाला असेल तर आज आपण इथं थांबू. परीक्षा आहे तुमची, तुम्हाला 3 मिनिटं थोडासा वेळ अभ्यास करण्यासाठी. तर व्यवस्थित अभ्यास करा, चांगली परीक्षा द्या. तुम्हाला सगळ्यांना आजच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट माय लो, बेस्ट ऑफ लक नाही. अभ्यास करायचा आपल्याला, लकवर डिपेंड राहायचं नाही. आलं लक्षात? तर चांगला अभ्यास करा व्यवस्थित आणि चांगली एक्झाम द्या. सिलेबस लक्षात आला असेल, अप टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम